राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर देवगिरी बंगल्यावर दाखल झालेल्या आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी त्या पोहोचलेल्या आहेत। आता या भेटीनंतर रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतात का याकडे लक्ष असेल। त्यांच्या राजीनाम्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनीच दिलेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांची आणि रुपाली चाकणकर यांची चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी रुपाली चाकणकर यांना राजीनाम्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आलेली होती। सूत्रांकडून ही माहिती देण्यात आलेली होती आणि यानंतरच रुपाली चाकणकर या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेल्या आहेत। ही महत्त्वाची घडामोड आहे। या भेटीनंतर त्या राजीनामा देतात का आणि हे जे काही सगळं प्रकरण समोर आलेलं आहे, रुपाली चाकणकर यांचे जे व्हिडिओज आणि फोटो समोर आलेले आहेत, या सगळ्या प्रकरणी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा असलेल्या सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री यांच्या समोर काय भूमिका रुपाली चाकणकर मांडतायत आणि त्यानंतर राजीनाम्याचा निर्णय घेतला जातोय का या सगळ्याकडे लक्ष असेल। विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। या आधी सुद्धा अनेकदा विरोधक हे रुपाली चाकणकर यांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरील कामगिरीवरून नाराज होते। वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली होती। रुपाली चाकणकर यांच्यावर विरोधकांनी वेगवेगळ्या प्रकरणांवरून सातत्याने टीका केलेली होती। महिला आयोगाचा कारभार या सगळ्यावरून विरोधक आक्रमक होते। अशात एक महत्त्वाची घडामोड चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी पक्षाची सूचना असल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर आता पक्षाची सुद्धा सूचना चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी पक्षानं सूचना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चाकणकर यांना चांगलंच भोवताना दिसतंय। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेलेच आहेत अशी माहिती सूत्रांकडून आली होती की मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना राजीनाम्याचे आदेश दिलेले आहेत। सूत्रांकडून ही माहिती मिळालेली होती आणि त्यानंतर आता देवगिरी बंगल्यावर रुपाली चाकणकर एकीकडे दाखल झाल्या असतानाच पक्षानं सुद्धा चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी सूचना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर सध्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी देवगिरी बंगल्यावर रुपाली चाकणकर चर्चा करतायत। या चर्चेदरम्यान या भेटीदरम्यान चाकणकर आपली भूमिका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसमोर मांडतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसमोर मांडतील आणि त्यानंतरच मग राजीनाम्याचा निर्णय होऊ शकतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र राजीनामा द्यावा अशी सूचना पक्षानं सुद्धा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडावं अशी पक्षानं सूचना केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। ही मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे। भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण समोर आलं, तो व्हिडिओ समोर आला, त्यानंतर गुन्हा दाखल झाला। या सगळ्या प्रकरणी चौकशीसाठी SIT गठीत झाली आणि आता राष्ट्रवादीकडून चाकणकरांना राजीनामा देण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते।